मुंबईमधून रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव साजरा करत असतात आणि याही वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं होतं। 10 दिवस मनोभावे पूजा केली होती आणि आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे। याही वर्षी गणपतीचं वाजत गाजत या ठिकाणी विसर्जन केलं जाते। या संदर्भात अभिनेते संजय नार्वेकर, अभिनेत्री परी तेलंग, दिग्दर्शक माधव देवचक्के यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी। सार्वजनिक रुईया नाकाचा गणेश उत्सव हा सर्वात मुंबईत प्रसिद्ध आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात रुईया सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला आजी माजी विद्यार्थी आहेत ते गणेश उत्सव साजरे करत असतात। अनेक वर्षांची जी आहे परंपरा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। सामाजिक बांधिलकी जपणारा असं गणेश उत्सव मंडळ म्हणून ओळखलं जातं। आपल्यासोबत जे कलाकार आहेत ते सुद्धा या कॉलेजचे विद्यार्थी राहिलेले आहेत। अभिनेते नार्वेकर आहेत आणि परी मॅडम सुद्धा आहेत। सर, अनेक वर्ष तुम्ही साजरे करतात, एक माजी विद्यार्थी म्हणून आज हजेरी लावताय। नाही, मी दरवर्षी विसर्जन असतो तेव्हा येतो, कारण मला गणपतीचे दौरे, नाटकाचे दौरे असतात किंवा पहिल्या दिवशी अटेंड करता येत नाही, पण मी विसर्जनाच्या दिवशी काही घेत नाही, या गणपतीला येतो, कारण माझा सहभाग मी कॉलेजमध्ये असल्यापासूनचा होता नंतर। आणि ह्या गणपतीचं असं वैशिष्ट्य आहे की हे विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेलं गणेश मंडळ आहे। खरे तर नाक्यावरचे जास्त असं म्हटलं पाहिजे तर या नाक्यावर किंवा रुईया कॉलेजमध्ये जी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, मला वाटतं तोच जिव्हाळा आणि तीच आपुलकी, तेच वाईब, ते सगळं पॉझिटिव्हिटी सगळ्या, जसं तर संजय दादा म्हणाला की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला एक, म्हणजे खरं तर हा उत्सव ज्याला आपण म्हणतो, आपल्याकडे जे सण आहेत, उत्सव आहेत, ते लोकांनी एकमेकांसाठी एकत्र येऊन साजरे केलेले, करण्यासाठी केलेला अख्खा हा प्रपंच आहे। कॉलेज संपून वाटत नाही पण 20 वर्ष झालेत आणि त्याच्या आधीचे 5 वर्ष, त्याच्या आधीचे 2 वर्ष, असे 27 वर्ष मी या विद्यार्थ्याच्या राजासोबत आहे। डेकोरेशनच्या तयारीपासून विसर्जनापर्यंत, रोजची आरती आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत। आता या काही वर्षांमध्ये कामामध्ये बिझी असल्यामुळे जमत नाही, पण आठवणी, इतक्या आठवणी आहेत ना की म्हणजे हे कुठल्या वर्षी घडलं होतं, हे कुठल्या वर्षी घडलं होतं, हे सगळं आठवड्यामध्ये जे काही गप्पा गोष्टी होतात, खूप मजा असते। जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। आता काय सांगू तुम्हाला, एक्साइटमेंट कळते, वेळ कमी आहे आणि आता विसर्जनाची तयारी झालेली आहे। हे होते सर्व कलाकार, ते सुद्धा माजी विद्यार्थी आहे। रुईया सार्वजनिक नाका गणेशोत्सव मंडळाला त्यांनी आज हजेरी लावली आणि जुन्या आठवणी ज्या आहेत ते पुन्हा एकदा उजाळा निर्माण केलाय। कॅमेरामॅन विनीतसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।